आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात. दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLOकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक, खडकपूर्णा, पेंटाकळी, निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महा-IT पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महा-IT पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत, अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख ST बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1,602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वरोता स्वाती सोनपेठकर यांचा.